प्रेग्नन्सी ही सगळ्यांच्याच आयुष्यातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इट इज अ व्हेरी फिनॉमिनल फेज ऑफ एव्हरीबडीज लाईफ. पण प्रेग्नन्सीमध्ये जर का मिसकॅरेजेस झाले किंवा अबॉर्शन झाले, अशा काही तक्रारी झाल्या, तर त्यानंतर पुन्हा प्रेग्नन्सीसाठी आपण काय उपाय करायचे, काय तयारी करायची, यासाठीचा आज हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी डॉक्टर श्रुती. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर मिसकॅरेजेस म्हणजे पहिल्या 20 आठवड्यांमध्ये जर स्पॉन्टॅनियसली नॅचरली गर्भस्राव होत असेल तर त्याला आपण मिसकॅरेज असं म्हणतो. आणि अबॉर्शन म्हणजे जर का मेडिकली इंड्युस्ड किंवा काही गर्भाशयातल्या विकृतीमुळे आपण गर्भ जर का अबॉर्ट करत असो तर त्याला आपण अबॉर्शन असं म्हणतो. याला आयुर्वेदिकमध्ये 2 टर्मिनॉलॉजीज आहेत, गर्भस्राव आणि गर्भपात. जेव्हा 4थ्या महिन्यापर्यंत गर्भ हा द्रव स्वरूपात असतो आणि तो जेव्हा वजायनामधून खाली ब्लिडिंगच्या स्वरूपात बाहेर येतो तेव्हा त्याला आपण गर्भस्राव असं म्हणतो. तेच जर का 5व्या किंवा 6व्या महिन्यात झालं तर त्याला आपण गर्भपात असं म्हणतो. हे गर्भपात किंवा अबॉर्शन होण्याचे काय कारण आहे? तर गर्भधारणा झाल्यानंतर तुमचं अतिरिक्त स्पायसी ॲसिडिक पदार्थ खाणे, ओव्हर एक्सरसाइज करणे, अतिशय ट्रॅव्हलिंग करणे किंवा काही पथ्य न पाळणे, गर्भाशयाची धारण करण्याची क्षमता कमी असणे किंवा शुक्रधातू आणि स्त्रींचा आर्तव ह्यामध्ये जर का विकृती असेल तर त्याने देखील गर्भपात किंवा अबॉर्शन्स होण्याची शक्यता असते. हे गर्भपात झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की DNC किंवा DNE म्हणजे डायलेटेशन अँड इव्हॅक्युएशन या प्रोसेसनी ते जे खराब गर्भ आहे तो बाहेर काढला जातो. पण तरी देखील त्याचे काही अंश हे गर्भाशयात तसेच राहतात. तर ते दुरुस्त करून गर्भाशय पुन्हा स्थिर करण्यासाठी गर्भाशयाचं शोधन होण्याची गरज आहे आणि गर्भ पुन्हा पोषक करण्याची गरज आहे, ज्याच्यामुळे पुन्हा गर्भधारणा तुम्हाला होऊ शकते. त्यासाठी गर्भपातानंतर बाळंत काढे अशा नावाची जी मार्केटमध्ये औषधं आहेत त्यात बाळंत काढा नंबर 1 पहिले 10 दिवस घेणे, बाळंत काढा नंबर 2 11 ते 20 दिवस घेणे आणि बाळंत काढा नंबर 3 21 ते 30 दिवस घेणे. अशा पद्धतीने 1 महिना बाळंत काढ्यांचं सेवन करायचं. शरीरातली उष्णता आणि तरीही जर ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग होत असेल तर ते कमी करण्यासाठी मोतीयुक्त कामदुधा यांचा वापर करावा. हळूहळू एक्सरसाइजेस वाढवाव्या, अनुलोम विलोम प्राणायाम करावे, मेडिटेशन करावे, ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीची आणि मेंटल हेल्थ जी आहे दोन्ही चांगली राहील. स्ट्रेस वाढेल अशी कोणतीही ॲक्टिव्हिटी करू नये किंवा अशा माणसांच्या संपर्कात सुद्धा येऊ नये. खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि खूप पॉझिटिव्हिटी देणारे मूवीज किंवा बुक्स यांचं वाचन तुम्ही करायला पाहिजे. या सगळ्यानंतर 3 महिने तुमची मेन्स्ट्रुअल सायकल व्यवस्थित रेग्युलेट झाल्यानंतर तुम्ही पुन्हा दोघांच्याही व्यवस्थित मेडिकल तपासण्या करून पुन्हा चान्स घेऊ शकता. शतावरी चूर्ण, अश्वगंधा चूर्ण, शिलाजीत यांच्यासारख्या औषधांचा वापर करू शकता. जेवणामध्ये तुपाचा वापर अधिक करू शकता. हे सगळं झाल्यानंतर तुमची गर्भधारणा पुन्हा नक्कीच चांगली होईल. तुम्हाला याविषयी काहीही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.